शिरोळ नगर परिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आता बिगुल वाजलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून ह्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी म्हणून आम्ही श्वेता विश्वास काळे यांना आपण या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतोय। MA BEd हे त्या उच्च शिक्षित आहे आणि निश्चितपणे त्यांच्या वक्तृत्वावर त्यांची पकड आहे। येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असेल किंवा माजी नगराध्यक्ष म्हणून अमरसिंह पाटील असतील, ह्या सगळ्यांचा अनुभव त्यांच्या पाठीमागे लावून आज या दुसऱ्या पंचवार्षिकच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। बऱ्याच अंशी सगळ्या पक्षांच्या बरोबर आमची चर्चा झालेली आहे की राजश्री शाहू विकास आघाडी ही गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा आपण राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली सगळ्या पक्षांना एकत्र करून या शहराच्या विकासासाठी म्हणून निवडणूक लढवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं लोकांनी साथ आणि समर्थन दिलं आणि त्याच्यामुळेच गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामं होऊ शकली। आज सुद्धा या सगळ्यातल्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या बरोबर बऱ्याचशाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय मुश्रीफ साहेब असतील, सन्माननीय अजितदादा असतील, त्यांनी सांगितले की राजश्री शाहू विकास आघाडीच्या खाली आपण निवडणूक लढवायला हरकत नाही। का परवा दिवशीच आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर सुद्धा चर्चा झाली। त्यांनी सुद्धा सांगितले की जर राजश्री शाहू विकास आघाडीमार्फत जर तुम्ही एकत्रित सगळ्यांना करून गावच्या विकासासाठी लढत असला तर आपल्यासुद्धा पाठिंबा राहील, अशा पद्धतीची भूमिका घेतल्या। भारतीय जनता पार्टीच्या काही नेते मंडळींच्या बरोबर आमचं बोलणं चालू आहे। त्याला काय किती यश येतं आहे काय येतं ते भविष्य काळामध्ये आपण त्यासाठी म्हणून प्रयत्न करतोय। शेवट महायुती सगळी एकत्रित राहावी आणि ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू ठेवून या महायुतीमध्ये आणि काही घटक पक्ष जरी बाहेरची येणार असले, कारण शेवट ही पक्षीय पातळीपेक्षा सुद्धा गावातल्या ज्या भौतिक सुविधा नागरिक सुविधा लोकांना देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्या लोकांचा सहभाग यामध्ये असावा, अशा पद्धतीची भूमिका आम्ही ठेवून या ठिकाणी काम करणं आणि पॅनल उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। या शहराचा विकास कशा पद्धतीनं झपाट्या पद्धतीनं नागरिकीकरणामध्ये सुविधा आपल्याला कशा पद्धतीनं देता येईल हे बघण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू। सगळे 20 सीटा ज्या खालच्या आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी उभा करतोय आणि लोकांना आम्ही ज्यावेळा दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय त्यावेळा